तेव्हा बंदीशाळेचा नायक झोपेतून जागा होऊन त्याने बंदीशाळेचे दरवाजे पुन्हा वाचन वाचा सिस्टर, भूमिकंपापासून पुन्हा वाचा त्या. तेव्हा एकाकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. सर्वांचे बंद काय झाले? म्हणजे बंदीशाळेमध्ये जेलमध्ये घालून नुसतं त्याला फिरायला सोडले नाही, जेलमध्ये बांधून ठेवले होते ते जेलमध्ये. आतपायला आतले कडी घालतात ना, तसे कडी लॉक केलेले होते ते. सर्वांचे बंद सुटले तेव्हा स्तुती आराधना करता असताना. हालेलुया. पुढे वाचा. तेव्हा बंदीशाळेचा नायक झोपेतून जागा होऊन त्याने बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळाले असतील असे वाटून तलवार उपसून तो आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्व येथेच आहोत. बंदीशाळेच्या नायकाला राखायला ठेवले होते ना, त्या बंदीशाळेच्या नायकाला. तेमी झोपी गेला होता मध्यरात्री. हालेलुया. मध्यरात्री तो झोपी गेला होता. यांचा भूमिकंप झाल्यानंतर सर्व दरवाजे उघडले गेले, त्यांचे बंधन तुटले गेले आणि सर्व दरवाजे ओपन झाले. तेव्हा तो बंदीशाळेचा नायक जागा होतो. तेव्हा जागा येऊन बघतो की सर्व दरवाजे ओपन आहेत, सगळ्यांचे बंधन तुटलेले आहेत. तेव्हा तो घाबरतो की बंदीशाळेमध्ये बंदिवासात ठेवलेले सगळं पळून गेले, म्हणून तो मनामध्ये विचार करतो, दरवाजे तर ओपनच आहे ना, पळून गेलेले असणारे बंदिवान लोक. असा विचार करून तो तलवार काढून स्वतः घात करणार होता. वाचा. मग पुढे आणून तो आत धावत गेला, कापत पौल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यास बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्याने त्याला व त्याच्या घरातील सर्वांस प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यास जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. थांबा बस एवढंच बस. एवढंच सांगून संपवतो मी. पौल आणि सिलास मध्यरात्री प्रार्थना करत असताना काय सगळे दरवाजे, भूमिकंप झाला, दरवाजे उघडले गेले, त्यांचे साखळी सगळे तुटले गेले, बंधन सुटले. नंतर ना बंदीशाळेचा नायक असतो तो स्वतःला घात करणारा होता. तेव्हा ते पौल आणि सिलास सांगितले की थांबा, तुम्ही स्वतःला घात करून घेऊ नका आणि आमचे दरवाजे, सर्व बंदीशाळेचे दरवाजे ओपन झालेले आहेत ना. जो देव, ज्या देवाची मी स्तुती आराधना करत आहे, ज्या देवाची मी प्रार्थना करत आहे, त्याने ते सर्व बंदीशाळेचे दरवाजे खुले केलेले आहेत, ओपन केलेले आहेत, म्हणून त्याला सांगतात बंदीशाळेच्या नायकाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बंदीशाळेच्या नायकाला सांगितल्यानंतर तो बंदीशाळेचा नायक सांगतो की माझे तारण झाले पाहिजे तर मी काय केले पाहिजे, म्हणून विचारतो त्यांना. जर माझे तारण झाले पाहिजे तर त्यांना कळाल्यानंतर यांना फटके मारले, कपडे फाटले, याला जेलमध्ये घातले, राखायला ठेवले, तरी सुद्धा आम्ही प्रार्थना करून स्तुती आराधना केल्यानंतर आम्ही लॉक काय ओपन केले नाही, ते गेट खुल्ला केले नाही, दरवाजे खोलले नाही, आपोआप खुल्ला झाले आहे. तर काय चमत्कार, कसला चमत्कार, म्हणून त्यांच्या मनामध्ये विचार येऊन ते विचारतात की माझे तारण झाले पाहिजे तर मी काय केले पाहिजे, म्हणून पौल आणि सिलासला विचारतात. पौल आणि सिलास काय सांगतो, तुमचं तारण झालं पाहिजे तर तुम्ही येशूवर, प्रभू येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. वचन वाचत आहे, प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने तारण होते, म्हणून ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. फक्त काय केले पाहिजे, प्रभू येशूवर आम्ही विश्वास ठेवला तर माझा आणि माझा परिवाराचा तारण होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे वाचते, पुढे त्यांनी त्याला व त्याच्या
प्रार्थनेचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यास जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. बस थांबा. पौल आणि सिलास त्या बंदिशाळेच्या नायकाच्या घरी जातात. त्याच्या घरातील सर्व परिवारांना येशूबद्दल सुवार्ता सांगतात. सुवार्ता सांगितल्यानंतर ते बंदिशाळेचे नायक असतो ना, त्या नायकाचे सर्व घरातले परिवार लोक काय करतात? बाप्तिस्मा घेतात. त्यांचं तारण होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मध्यरात्रीच्या प्रार्थनामध्ये लई पावर असते, लई सामर्थ्य असते. शक्य असेल तर आम्ही येणाऱ्या दिवशी, येणाऱ्या वर्षी असू दे, येणाऱ्या महिन्या असू दे, देव आम्हाला मदत केला तर, देवाने आम्हाला सहाय्य केलं तर आम्ही असंच रात्रीचं प्रार्थना, जर तुम्ही तयारी आहोत तर मी पण तयारी असतो. तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर सांगा. आम्ही रात्रीचा प्रार्थना बंद करू नये तर चालू ठेवूया. जर तुमची इच्छा असेल तर करूया आम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. महिन्यातून एकदा, ते काय आम्ही दररोज करायचं नाही, महिन्यातून एकदा ठेवलं तर बस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव हे वचन आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो. आता आम्ही प्रार्थनेसाठी जाऊया.